नमस्कार. आज आपण देवदर्शन किचनमध्ये पाहूया पोह्यांपासून मस्त असे वेगवेगळ्या प्रकारचे आज आपण कुरकुरे पाहूया. एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर खाता येतील असे हे कुरकुरे. तर या ठिकाणी मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहे. जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना, तेच हे पोहे आहे. घेतलेले पोहे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहे आणि सोबतच चाळून सुद्धा घ्यायचे आहे. कारण पोह्यांमध्ये काही पिठासारखं असते किंवा बऱ्याच वेळा असे बारीक बारीक किडे असतात. त्यासाठी पोहे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे, चाळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे चाळणीमध्ये थोडे पोहे टाकले आणि ते पोहे चाळून घेत आहे. ह्या प्रकारे पहा, खाली असं पिठासारखं पडत आहे. अशा प्रकारे हे पोहे स्वच्छ करून घेतलेले आहे. चाळून घेतलेले पोहे वेगळ्या ताटामध्ये काढून घेते आणि पुन्हा राहिलेले पोहे तशाच पद्धतीने चाळून घेते. अतिशय बनवायला ही वाळवण रेसिपी सोपी आहे. नवीन शिकाऊ जरी असाल ना तुम्ही, तरी सुद्धा अगदी सहज करू शकाल आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही वाळवण रेसिपी आहे. पहा, असं हे पीठ निघालेलं आहे. पोहे चाळून झालेले आहे. सोबतच गॅसवरती कढई ठेवायची आहे. अशी जाड तळाची कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये असे थोडे थोडे पोहे टाकायचे आहे. तर अर्धा किलो पोहे आहे म्हणून 2 वेळा हे पोहे भाजून घेते. अर्धे पोहे टाकले. पोहे हे आधीच भाजलेले असतात, त्यामुळे जास्त हे करपू द्यायचे नाही. पोह्यांना असा कुरकुरीतपणा आला का पोहे भाजणे हे थांबवायचे आहे. पोहे भाजत असताना सतत आपल्याला अशा प्रकारे परतवायचे आहे, म्हणजे पोहे कुठेही हे जळणार नाही. पहा, अशी साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत एक बॅच पोह्यांची ही भाजून घ्यायची आहे, कमी ते मीडियम गॅसवरती. आता पोह्यांचा हा रंग बदललेला आहे. असे हलके गुलाबी रंगावरती हे पोहे भाजून झालेले आहे. त्यानंतर गॅस बंद करते आणि कढईच्या आतून हे पोहे काढून घ्यायचे आहे. पहा, जवळूनही तुम्ही पाहू शकता इतपतच हे पोहे भाजायचे आहे आणि गार होण्यासाठी अशी ताटामध्ये पसरून ठेवायचे आहे. राहिलेले पोहे पुन्हा कढईमध्ये टाकते आणि भाजून घेते. आधी जसे आपण पोहे भाजून घेतलेले आहे ना, त्याच पद्धतीने हे सुद्धा पोहे भाजून घ्यायचे आहे. आता पोह्यांची दुसरी बॅच सुद्धा भाजून झालेली आहे. ती सुद्धा त्याच पोह्यांमध्ये काढून घेते आणि पूर्ण पोहे आपल्याला गार होऊ द्यायचे आहे. आता पोहे गार झालेले आहे. असे हातात घेतले का लगेचच पोह्यांचा चुरा होत आहे. असे मस्त कुरकुरीत पोहे झालेले आहे. मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आणि त्यामध्ये असे थोडे थोडे पोहे टाकायचे आहे आणि शक्य तितकं बारीक हे दळून घ्यायचं आहे. पीठ दळून झालेलं आहे. त्यानंतर चाळणीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर पीठ चाळायची चाळणी घेतली आणि बारीक चाळणीनेच हे पीठ चाळायचं आहे. तुम्ही जर का किलोच्या प्रमाणामध्ये हे पापड करत असाल तर गिरणीवरून दळून आणू शकता. चाळल्यानंतर असं हा जाड कण्या निघतात पोह्यांच्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये आणखी पोहे टाकायचे आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे दळून घेतलेलं आहे. आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया. तर ह्या पोह्यांचं एवढं पीठ झालेलं आहे. घेतलेलं पीठ आपल्याला ताटामध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये काही मसाला वापरायचा आहे. मसाल्यामध्ये आहे पापड खार, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा पांढरे तीळ आणि 1 चमचा ओवा. ओवा हा पाचक आहे म्हणून या कुरकुऱ्यांमध्ये ओवा नक्कीच घाला. ओव्याची चव छान लागते. त्यासोबतच चिमूटभर हिंग. एवढ्या साहित्यासोबतच आपल्याला मिरची पावडर सुद्धा घालायची आहे, पण मिरची पावडर आपण नंतर टाकू. सुरुवातीला एवढे हे मसाल्याचे साहित्य टाकले. पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलं. मिक्स करून झाल्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याकडे जर का लहान मुलं असले, अजिबात ते तिखट खात नसतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण वेगळे असे हे कुरकुरे करणार आहोत. म्हणून सुरुवातीला थोडंसं हे पीठ मळून घ्यायचं आहे, मिरची पावडर न घालता. किंवा मिक्स केलेलं पीठ तुम्ही वेगळ्या भांड्यात काढून घ्या आणि तुम्हाला जेवढेही मिरची पावडर न वापरता कुरकुरे करायचे झाले तेवढं पीठ तुम्ही वेगळ्या ताटामध्ये मळू शकता. मी इथेच असं थोडंसं पीठ बाजूला करून मळून घेत आहे. असं पहा, या ठिकाणी थोडं पीठ मी मळून घेतलेलं आहे. खूप असं घट्ट सुद्धा मळायचं नाही आणि सैलसर सुद्धा नाही, असं मीडियम हे पीठ मळायचं आहे. आता हे मळलेलं पीठ वेगळ्या प्लेटमध्ये बाजूला ठेवते. राहिलेल्या पिठामध्ये आपल्याला आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. तर मी घेतलेली मिरची पावडर हे कमी तिखट आहे म्हणून 1 चमचा टाकते. आपल्या चवीनुसार टाकायची आहे आणि पूर्ण पिठामध्ये
मिक्स करून घेते. मिक्स करून झालेली आहे. त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि हे पीठ सुद्धा आपल्याला मळून घ्यायचं आहे. कुठेही तेलाचा थेंब सुद्धा न वापरता आपण मस्त असे हे कुरकुरे करणार आहोत आणि चवीला सुद्धा खूपच छान असे हे कुरकुरे लागतात. पाणी टाकताना अशा प्रकारे थोडं थोडंच पाणी आपल्याला टाकायचं आहे अंदाजाने आणि कणिक सारखं मळून घ्यायचं आहे. तर मळताना खूप असं घट्ट सुद्धा नाही आणि सैलसर सुद्धा नाही, तर अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ असंच मुरू द्यायचं आहे. साधारण 10 मिनिटं असंच हे पीठ राहू दिलं. 10 मिनिटानंतर मी तुम्हाला आता दाखवते. पहा, हे मिरची न घातलेलं पीठ आणि हे मिरची घातलेलं पीठ. आता हे दोन्ही प्रकारच्या पिठापासून आपण 3 प्रकारचे कुरकुरे करणार आहोत. तर असा उंडा काढायचा आहे त्यातला आणि असं थोडासा चोळून घ्यायचा आहे, स्मूथ करून घ्यायचा आहे. हातावरती करून घेते. उंडा करून घेतलेला आहे. त्यासोबतच आपल्याला साचा घ्यायचा आहे. तर अशी ही चकती घेतलेली आहे, लांबट जी असते ती, आणि साच्याला लावून घेते. साच्याला सुद्धा तेल वगैरे लावायची काही गरज नाही आणि हे घेतलेलं पीठ जे आहे ते असं लांबट करायचं आहे. साच्यामध्ये जाईल त्यानुसार आणि दाबून भरायचं आहे. उरलेलं पीठ काढून घेते. साचा बंद करून घेते. खाली प्लास्टिक पेपर आथरलेला आहे. प्लास्टिक पेपरला तेल वगैरे काही लावायची गरज नाही आणि त्यावरती हे बॉबी पापड मी करते. तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर उन्हात मध्ये सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पंख्याच्या हवेखाली घरात सुद्धा हे पापड सुकत असतात. म्हणून मी तुम्हाला हे घरातच करून दाखवते. पहा, अगदी भराबर हे अशा प्रकारचे बॉबी पापड होत असतात. अगदी भराबर हे काही मी बॉबी पापड तुम्हाला करून दाखवते आणि त्यानंतर कुरकुरे सुद्धा मस्त असे करून दाखवते. आता एवढे हे बॉबी पापड करून घेतलेले आहे. त्यानंतर पुन्हा दुसरा उंडा घेते. उंडा काढल्यानंतर थोडासा आपल्याला स्मूथ करून घ्यायचा आहे ह्या प्रकारे. त्यानंतर साचा घेते आणि त्या साच्याला जी चकली बनवण्याची प्लेट असते ना ती लावलेली आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे. ह्या साच्याला सुद्धा तेल वगैरे लावायची काही गरज नाही. फक्त मिश्रण भरताना हे दाबून भरा. साचा बंद करते आणि पहा, अशा छोट्या छोट्या स्टिक आपल्याला करायच्या आहे. छोट्या किंवा मोठ्याही करू शकतात. त्यानंतर आपल्याला ज्या साईजच्या हव्या ह्या स्टिक त्या साईजनुसार तोडून घ्यायचे आहे. पहा, अगदी भराभर ह्या स्टिक सुद्धा होतात मस्त असे कुरकुरे. तळल्यानंतर तर खूपच भारी दिसतात हे कुरकुरे आणि चवीला सुद्धा मस्त असे लागतात. असे लांब करा किंवा असे लहान लहान करा. पहा, असे सगळे हे कुरकुरे केलेले आहे. असे मस्त दिसत आहे आणि 2 दिवस वाढून घेतलेले आहे. असे तोडून घेतलेले आहे मी. असे लहान लहान हे कुरकुरे केलेले आहे. म्हणजे अगदी कमी तेलामध्ये आपल्याला हे तळता येतात. अशा प्रकारे किती खुसखुशीत झालेले आहे, लगेच हे तुटतात आणि हे पट्टी पापड सुद्धा मस्त असे झालेले आहे. त्यांचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून आपण तळू शकता. सोबतच हे मिरची पावडर न घातलेले कुरकुरे सुद्धा पाहू शकता, मस्त झालेले आहे. असे थोडेसे जाड साच्याने ते केलेले आहे. पहा, असे मोठे हे कुरकुरे होते, पण त्या कुरकुऱ्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे. म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे कमी तेलात सुद्धा हे आपल्याला तळता येतात. आता मी हे तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. कसे फुलतात ते तुम्ही पाहूया. तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये. थोडंच तेल ठेवलेलं आहे कारण लहान साईजचे कुरकुरे आहेत ना, म्हणून कमी तेलामध्ये सुद्धा हे तळले जातात. आणि गरम तेलामध्ये असे हे काही कुरकुरे टाकले तर तुम्ही पाहू शकता लगेचच मस्त असे फुलत असतात. पहा, असे हे तळून झाले का झारामध्ये काढून घ्यायचे आहे. अजिबात हे कुरकुरे तेलकट होत नसतात. तेल राहत नाही त्यामध्ये, म्हणून टिश्यू पेपर वगैरे वापरायचीही काही गरज भासत नाही. जवळून तुम्ही या कुरकुऱ्याचा रंगही पाहू शकता, मस्त दिसत आहे आणि छान काटेरी झालेले आहे. अशाच प्रकारे आणखी काही मी कुरकुरे तुम्हाला तळून दाखवते. आता हे मिरची न घातलेले कुरकुरे सुद्धा पहा, असे तेलामध्ये टाकले काही तुकडे असे मस्त लगेचच हे तळले जातात आणि तळून मस्त असे फुलत असतात. पूर्णपणे तेल हे निथळून घेतलेलं आहे. पहा, मिरची पावडर घातलेले आणि हे मिरची पावडर न घातलेले कुरकुरे. त्यासोबतच अशाच प्रकारे थोडे कुरकुरे मी तुम्हाला तळून दाखवते. कुरकुरे तळून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला हे
कुरकुरे बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला माझ्या रेसिपी हे पाहता येतील. पहा, असे काही हे कुरकुरे तळून घेतलेले आहे. या प्रकारे हे पट्टी पापड सुद्धा तळलेले आहे. पहा, मी तुम्हाला तोडूनही दाखवते. मस्त असे हे खुसखुशीत पट्टी पापड आणि हे कुरकुरे होत असतात. असे लहान लहान हे कुरकुरे मुलांच्या डब्यामध्ये किंवा मुलांना घरी खाण्यासाठी सुद्धा आपण देऊ शकता. चवीला मस्त लागतात, कुरकुरीत लागतात आणि बनवायला सुद्धा सोपे आहे. तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कमेंट्स करून नक्कीच कळवा. मग पुन्हा भेटू नवीन अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. हे मिरची पावडर न घातलेले कुरकुरे सुद्धा पाहू शकतात. जाड दिसत आहे पण किती खुसखुशीत झालेले आहे. लगेचच हे कुरकुरे तुटत आहे. सोबतच पट्टी पापड सुद्धा मस्त असे झालेले आहेत. मग पुन्हा भेटू मैत्रिणींनो नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.